इथं नवऱ्याचा बुट वडण्याच्या नादात त्या घोड्याचं पाय वडलं नाही तर म्हणजे झालं. नाहीतर तो घोडा म्हणायचा मधनच पायापाशी कोण आलं. विषय काय झालेला, आम्ही निघालेलो लग्नाला आणि लग्नाचाच घोडा आमच्या पुढे आलेला. नशीब चांगलं म्हणून त्याच्या मागणे गेलो नाही ते बरं झालं. नाहीतर चुकीच्या लग्नाला जाऊन तिथले म्हणले असते ती ही पाहुणं कोण आलं. आणि लग्नाला जायच्या आधीच हिच्या पोटात कावळं वरडायला लागलं की रस्त्यात मध्ये चांगलं हिनं बी लग्नाला फुकट खायचं सोडून नाश्त्याला येऊन बसली की पैसे देऊन रस्त्याला नवरा नवरीचं पोस्टर दिसायला लागलं. मग आम्ही पण मॅप बंद करून मोबाईल खिशात ढकललं. हिला वाटलेला आम्ही चुकलं म्हणून ही बाहेर थांबलेली, पण हिला कुठं माहित आहे जेवणाच्या वासावर आम्ही बी इथं गाडी आणलेली. ही पण बघा की कशी नटलेली. गाडी लावून झालं आणि इथं गाडी लावा म्हणून मामा सांगाय आलं. हिचं काय मला कळनाच झालंय. हिच्या रस्त्यातच का अंगात आलंय. आता इथं लग्नाच्या मंडपात प्रवेश केल्या केल्या काका गेले की लगेच नाश्त्याला. आम्ही बी काकासनी पुढे लावून येऊया म्हणलं मागणं त्यांच्या खाऊन. आणि बघत बघत एका मागणं एक सगळी आली. नाश्ता सोडून प्लेट संपवायला लागली. त्याच्यामुळे आम्हाला ग्लासातनं खायची वेळ आली. ही तेवढी हुशार निघली आणि ग्लासापेक्षा वाट्या बऱ्या असं म्हणली. आणि हिनं सोडून किटली आणली की चहाची थाटली. मला वाटलं ह्यो सगळ्यांसाठी चहा असेल. वाटलं नव्हतं ही एकटीच सगळा पिऊन बसल. आणि तुम्हाला पण लग्नातला ह्यांचा डान्स बघायचा असेल तर तो पुढच्या पार्ट मध्ये दिसेल.